राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झालं। राज्यात यंदा तब्बल 30 वर्षांनंतर मतदानाचा टक्का वाढलाय। राज्यात जवळपास 65% मतदान झालंय। पश्चिम महाराष्ट्रातही बंपर मतदान झालंय। या वाढलेल्या मतदानाचा कोणाला धक्का बसणार आणि कोणाला फायदा होणार याचं उत्तर 23 तारखेला मिळणार आहे। मात्र त्याआधीच एक्झिट पोलचे अंदाज आले आहेत। यात काही पोल्सनं महायुती तर काही पोल्समध्ये महाविकास आघाडीची सत्ता येईल असा दावा करण्यात आलाय। पश्चिम महाराष्ट्रातील मतदार कोणाच्या पाठीशी उभा आहेत याचाही ढोबळ अंदाज मांडलाय। पश्चिम महाराष्ट्रातही महाविकास आघाडीचा दबदबा राहील असा अंदाज दिसत आहे। पश्चिम महाराष्ट्रात जवळपास 70 विधानसभा मतदारसंघ येतात। या मतदारसंघातील 40 ते 42 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होऊ शकतात असा अंदाज हैदराबाद स्थित SAS ग्रुपने वर्तवला आहे। तर महायुतीला फक्त 27 ते 28 जागा मिळतील अशी शक्यता आहे। दैनिक भास्कर हिंदी वृत्तपत्राचाही अंदाज महायुतीला दडकी भरवणाराच आहे। दैनिक भास्करनं महाविकास आघाडीला 135 ते 150 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे। G24 तासच्या AI एक्झिट पोलनुसार पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार फॅक्टर पाहायला मिळू शकतो। पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी मुसंडी मारू शकते असा अंदाज जेनियानं व्यक्त केला आहे। पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 37 ते 42 जागा मिळू शकतात, तर महायुतीला 28 ते 33 जागा मिळण्याचा अंदाज आहे। बारामती कागलच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष। पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी फाईट म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघ। बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी काका पुतण्यांची थेट लढत झाली, तर मावळमध्ये सुनील शेळके विरुद्ध बापू बेगडे अशी थेट लढत झाली। यानंतर सगळ्यात हाय व्होल्टेज लढत कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघातली होती। दोन कट्टर विरोधक राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून हसन मुश्रीफ आणि शरद पवारांच्या पक्षाकडून समरजित घाटगे आमने सामने आहेत। या मतदारसंघात 81% अधिक मतदान झाले, त्यामुळे या मतदारसंघात कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे। पुणे जिल्ह्यात एकूण 21 मतदारसंघ आहेत। सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यात अजित पवार गटाचे सर्वाधिक 10 आमदार आहेत, तर भाजप 8 आणि काँग्रेसचे 3 आमदार आहेत। आता जे एक्झिट पोल आले आहेत त्यानुसार पुणे शहरातील 8 पैकी 4 मतदारसंघात महायुतीला यश मिळेल अशी शक्यता आहे, तर पुणे जिल्ह्यातील एकूण 21 जागांपैकी 11 जागा महाविकास आघाडीला तर 10 जागा महायुतीला मिळण्याचा अंदाज बहुतेक एक्झिट पोलनं व्यक्त केला आहे। तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार फॅक्टर चालणार का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा।